Music Track. Music Track. सूरताललय भावनागमय नवीन संगीत हे झाले कसे Music Track. Music Track. नमस्कार. म्युझिक ट्रॅकमध्ये मी मधुराणी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मराठी भावगीताच्या मांडवाला पद्म पुरस्काराचं तोरण बांधणारी, पंतप्रधानपदी विराजमान असणाऱ्या कवींच्या कवितांना चाल लावणारी, भावकविता आणि भावगीत यांच्यामध्ये सुंदरसा स्वरांचा सेतू सांधणारी एक अत्यंत प्रतिभावान गायिका आणि संगीतकार आज आपल्या भेटीला आलेली आहे. अर्थातच स्वागत करूया पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचं. पद्मजाताई, तुमचं मनापासून म्युझिक ट्रॅकमध्ये स्वागत. धन्यवाद. कविता हा तुमचा एक अत्यंत हळवा कोपरा आहे असं म्हणायला हरकत नाही. अत्यंत प्रेम करता तुम्ही, लळा आहे तुम्हाला कवितांचा आणि खूप मोठमोठ्या कवींनी तुमच्या रचनांना दाद दिली आहे. ती तुमच्या स्वररचनेसाठी नाही तर कवितांच्या अप्रिसिएशनसाठी. तर त्याविषयी थोडंसं सांगा, कारण सुगम संगीतामध्ये शब्द हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. निश्चित. त्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे सांगा. खरं सांगू का, कविता मला निवडते. अरे वा. मी नाही कविता निवडत. एखादं गोंडस बाळ असेल ना आणि मला घे घे म्हणतं, तशी मला कविता क्या बात मला निवडते. अरे वा. त्यामुळे फार वेगळा विचार त्याच्यासाठी करावा लागत नाही सहसा. पण जेव्हा ती मला निवडते तेव्हा मीही तिच्या प्रेमात पडते. खरं. आणि शाळेत असताना मला कविता प्रेम फारसं नव्हतं. कधी एकदा कवितेचा तास संपतो असं वाटायचं. परंतु रंगबावरा श्रावण ही माझी दुसरी सीडी, ज्या वेळेला मला आदरणीय कुसुमाग्रजांनी माझ्यावरती एक मौलिक जबाबदारी सोपवली. त्यांना माझं गाणं एका कार्यक्रमातलं आवडलं आणि ते म्हणाले की पद्मजा, मी माझ्या स्वतःच्या कविश्रेष्ठ इंदिरा संत यांच्या आणि कविवर्य शंकर रामाणी यांच्या मी तुला कविता निवडून देतो आणि त्याची सीडी करायची जबाबदारी तुझी, दातार परिवाराची. तर ते मी जेव्हा करायला घेतलं सगळं प्रोजेक्ट, तेव्हा एवढ्या मोठ्या माणसाने हे काम माझ्यावरती सोपवले म्हटल्यानंतर माझी जबाबदारी वाढली. आणि जवळपास 3 वर्ष रात्री 12 ते 3 म्हणजे मुलाचा अभ्यास आटोपला, स्वयंपाकघर आटोपलं की मी सगळी जी कवितांची म्हणजे गद्य आणि पद्य या सगळ्या मंडळींची पुस्तकं विकत आणून ती वाचली. रात्री 12 ते 3 त्याचा अभ्यास केला आणि नंतर मग जवळपास 2-3 वर्षांनी मग हे रेकॉर्डिंग करायला घेतल्या या कविता. म्हणजे ही नुसती आवड नव्हती, तर ती आवड पॅशन मध्ये ट्रान्सफॉर्म झाली आणि म्हणून एवढ्या चांगल्या कलाकृती तुम्ही करू शकता. काय होतं की एखादी कविता म्हणजे प्रिझम मधनं गेल्यानंतर, एखादा किरण प्रिझम मधनं गेल्यानंतर दुसऱ्या बाजूला त्याचे सप्तरंग जसे उमटतात ना, खरंय खरंय, तशी ती कविता त्याचे वेगवेगळे त्याच्या छटा दिसायला लागतात, पैलू दिसायला लागतात. त्याचे गहिरे रंग आपल्याला ओळखता आले पाहिजेत, म्हणून त्याचा अभ्यास करावा लागला. क्या बात आहे. कविता या विषयावर तुमच्याशी अजूनही बोलायचंय, पण सगळ्यात आधी तुमचं कुठलं गाणं आम्हाला ऐकायला मिळणार आहे? शंकर रामाणींचं माझ्या दारात चिमणे आल्या. वा, फार छान. तुम्हीच गाणार? हो, जरूर. आजकाल चिमणे पाहायलाही मिळत नाहीत, पण ऐका. जरूर. नी सारे नी धनी ग रे ग रे सा गा मा नी दा नी सा रे ग रे सा माझी या दारात चिमण्या आल्या, माझी या दारात चिमण्या आल्या, अबोल काहीसे बोलून गेल्या, कळले सारे नि कळले नाही, अबोध मनाची हसली जुई, हसली जुई. माझी या दारात चिमण्या आल्या, अबोल काहीसे
माझी याद दारात चिमण्या आल्या आगळे वेगळे सांगून गेल्या. वा, ह्या गाण्याने आम्हाला नॉस्टॅल्जिक केलं असं म्हणायला पाहिजे. कारण तुम्ही मगाशी म्हणाला तसं आता दारात चिमणे येणं हे फार, माझ्या छोट्या मुलीला मला असं दुरून कुठेतरी चिमणी दाखवायला लागते की हा एक पक्षी आहे, त्याला चिमणी म्हणतात. पण मुळात तुम्ही जेव्हा संगीत दिग्दर्शनाला सुरुवात केली तेव्हा प्रस्थापित गायिका होतात तुम्ही, मोठमोठ्या शोजमध्ये गात होतात. मग वळलात कसं संगीत दिग्दर्शनाकडे, कसं वळलात? गंमतशीर कहाणी आहे ती. आदरणीय थोर विदुषी दुर्गाबाई भागवत, हो, फार मोठी व्यक्ती पण माझी मैत्रीण, ऐक माझ्यासारख्या लहान व्यक्तीची. त्यांच्याकडे मी अनेकदा कवितांवरती डिस्कशन करायला, अनेक गोष्टी समजून घ्यायला मी जायचे. तर त्यावेळी एकदा अचानक मी गेल्यावेळी दुर्गाबाई मला म्हणाल्या, बरं झालं बाई पद्मजा तू आलीस, ते उद्या माझा मुंबई दूरदर्शनवरती एक कार्यक्रम आहे, माझी मुलाखत आहे आणि माझ्या वडिलांनी मला स्वप्नात येऊन एक दृष्टांत दिलेला आहे शाकंभरी पौर्णिमेच्या मध्यरात्री. बर, तर ते देहोपनिषद मी तुला देते, तो अभंग तू जरूर त्याला चाल लावून गा. मी म्हटलं मला काही शक्य नाही बुवा, कारण यापूर्वी माझ्या आई वडिलांनी, माझ्या पतींनी, सुनील जोगळेकरांनी सगळ्यांनी मला खूप हट्ट केला होता, मला तू संगीत द्यायचा प्रयत्न तरी कर. पण माझ्या रक्तात असं आहे की कुठली गोष्ट करताना ते 100% चांगलं झालं पाहिजे, नाही तर करू नये. तोपर्यंत मी काही प्रयत्नही केला नव्हता. त्यामुळे परंतु आता बाईंनी असं सांगितल्यानंतर माझी नाही म्हणायची प्राज्ञा नव्हती. त्यामुळे मी त्यांच्या तिथे थोडंसं हा हो हो करते करते म्हटलं. आणि खरोखरीच तो अभंग इतका कठीण, त्याचे शब्द आहेत, पण ते घरी जाईपर्यंत, गिरगावातनं दादरला येईपर्यंत त्याला वरच्याने चाल सुचवली. क्या बात है, क्या बात है. आम्हाला ते ऐकायला आवडेल जरूर. वा. आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत, आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत, भय गेले मरणाचे कोंब फुटले सुखाचे, आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत, मरणा 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 तुझ्या स्वागतास आत्मा माझा आहे सज्ज, पाय घडी देहाची घालून मी पाही वाट, सुखवेडी मी जाहले देहोपनिषद सिद्ध झाले, सुखवेडी मी जाहले देहोपनिषद सिद्ध झाले, आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत, मनी पेटे अंतर्ज्योत. अशी माझ्या मनी स्वरांची ज्योत दुर्गाबाईंनी पेटवली. खरंय, म्हणजे अशी मैत्रीण आणि असा गुरु लाभणं हे किती मोठं भाग्य आहे की कोणीतरी पुश करायला लागतं आणि मग आपल्याला आपण कधी कधी सापडत जातो. असा हा प्रवास असतो. किती सुंदर. पण मला असं कधी कधी वाटतं की आता तुम्ही शास्त्रीय संगीताचे बराच अभ्यास केलेला आहे, तुम्ही सुरुवातीला शास्त्रीय संगीताच्या मैफिली केल्यात, त्यात जी उत्स्फूर्तता असते किंवा ऐत्या वेळी सुचत जाणं आणि ते फुलवत जाणं, त्या मानाने ते सुगम संगीतात क्रिएटिव्हिटी बांधल्यासारखी होते असं वाटतं का तुम्हाला? कारण तुम्ही दोन्हीचा अभ्यास केलाय म्हणून मला विचारावं असं वाटतं. बांधल्यासारखी नाही वाटत अशा दृष्टीने की तुम्ही विचारपूर्वकच ते शब्द मांडले पाहिजेत. आता शास्त्रीय संगीतात तुम्ही सूर फुलवत नेता, अगदी शब्द त्या मनाने त्याच्यावरती कमी जोर असतो अगदी, परंतु सुगम संगीतात तो भाव येण्यासाठी विचारपूर्वकच तुम्हाला गायला पाहिजे. अगदी अगदी खरं, अगदी खरं. त्यामुळे जे काही गाल नाट्यगीतात किंवा गझलमध्ये तुम्ही एक एक्सटेम्पोर करू शकता तसं होत नाही. एक छोटंसं उदाहरण देते.
मग ते शब्द तुम्हाला कागदातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला विचारपूर्वक गायला पाहिजे. अगदी. डॉक्टर विजया वाड यांचे शब्द आहेत. मी अखंड सौभाग्यवती या चित्रपटाला संगीत दिलं होतं. त्यातले नथ नको घालू नकात, ते त्यांचे शब्द हे पटणार नाही, माझी चालही वाटणार नाही. नथ नको घालू नकात, अडथळा नको प्रेमात, अरे वा. ये अशी लवकरी ना, वा. ये अशी ये ग मिठीत, नथ नको क्या बात घालू आहे. नकात. हे मी आणि सुदेश भोसलेने हे आम्ही डुएट गायलंय. वाव. पण तिथे तुम्ही सूर किती खुलवता यापेक्षा एक्सप्रेशनने किती गाता यावर तुम्हाला भर द्यावा लागतो. पण गझल्सही तुम्ही अनेक बांधलेल्या आहेत, तर एखादी गझलही आम्हाला तुमची ऐकायला आवडेल. त्याची छोटीशी प्रोसेस सांगते त्या गाण्याची. हो. एके दिवशी मला पत्रातून कविवरी शंकर रामाणींची कविता माझ्या उंजळीत आली. बहरलेल्या सावल्यान अवसा आली मोहरा. फार सुंदर शब्द आहेत त्याचे. मी स्वरबद्ध अवसा आहे. आली मोहरा. हा. वा. बहरलेल्या सावल्या अवस आली मोहरा, अवस आली मोहरा. वा. बहरलेल्या सावल्या अवस आली मोहरा, अवस आली मोहरा. वा. जीव लगे जहरासया तिमिरात कैफच आगळा, तिमिरात कैफच आगळा. बहरलेल्या सावल्या अवस आली मोहरा, अवस आली मोहरा. पाऊले रक्ताळलेली उमलुनी आली फुले, वा. वाळवंटी वाहताना, वाळवंटी वा. वाहताना, गंध त्यांचा वेगळा, गंध त्यांचा वेगळा. बहरलेल्या सावल्या हवस आली मोहरा, हवस आली मोहरा. इथपर्यंत चाल पटकन लागली आणि पुढे मला काही सुचेना त्या शब्दांना योग्य न्याय देण्यासाठी काय करावं. जनरली कुठची चाल झाल्यानंतर माझ्या आईला मी फोन करून ऐकवते आणि ती मला अगदी तिचं स्पष्ट मत सांगते. आमच्याकडे जितके कौतुक करणारे तितके स्पष्टपणे स्पष्ट वक्तेही सगळे आहेत. तर तिने मला सांगितलं की ही इथपर्यंत छान झाली आहे चाल. म्हटलं अगं मला पुढच्या शब्दांना चालणे आला अंत नाही, चालणे मृत्यूतही, रवरवी ही रोमरोमी कृष्ण भेटे सावळा. इतके दमदार शब्द आहेत की त्याला तशीच चाल लागली पाहिजे. आत्ता नाही ना सुचत आहे, जरा थांब. आम्ही राहतो शिवाजी पार्कला. मी थांबले थोडा वेळ आणि अचानक खालनं एक प्रेतयात्रा चालली होती. ताकिट ताक धीम ताकिट ता धई ताकिट ताक धीम ता. काय तो नाद माझ्या कानात बसला, घुमायला लागला. चालण्याला अंत नाही, चालणी मृत्यूतही, चालण्याला अंत नाही, चालणी मृत्यूतही. रवरवी ही रोमरोमी, रवरवी ही रोमरोमी, कृष्ण भेटे सावळा, कृष्ण भेटे सावळा, कृष्ण भेटे सावळा. बहरलेल्या सावल्या हवस आली मोहरा, हवस आली मोहरा. आणि गंमत म्हणजे याच्या दुसऱ्याच दिवशी मला सकाळी 6 वाजता अचानक ग्रेसांचा फोन आला. मी आपली अर्धवट झोपेत फोन उचलला. मी बोलतोय ग्रेस. म्हटलं बोला. पाडव्याच्या निमित्ताने आज गोडधोड काय देणार मला फोनवर. म्हटलं अचानक खडबडून जागी झाले मी ग्रेसांचा फोन म्हटल्यानंतर. मी म्हटलं एक कविता ऐकवते.
ही मी कविता ऐकवली त्यांना संपूर्ण फोनवरतीच ऐकवली. झोपेत अर्धवट झोपेत ना, कागद समोरच पडले होते त्यामुळे, आणि चालही डोक्यात होती. ती चाल ऐकवली. म्हणाले अहो काय कविता आहे हो, आणि त्याला काय सुंदर स्वरांचं कोंदण लाभलेलं आहे. ही कविता मला हे असे शब्द का नाही सुचले, मला का नाही सुचले. मला खूप माझा स्वतःचा आता राग येतोय. मला या कवीचं नाव सांगू नका. अगदी शंकर रामाणी कवी असले तरीही. एका मोठ्या कवीनं ही दुसऱ्या मोठ्या कवीला दिलेली दाद. कवीचं नाव सांगितलं नव्हतं, परंतु त्यांची शैली. तो मला पहाटे पहाटे तू मला निर्झरी पैंजणांचा आनंद दिलास. क्या बात है, क्या बात है. त्यात सगळं भरून पावलं. पद्मजाताई, तुमच्याशी बोलायला इतकी मजा येते, इतकं तुमच्याकडे सांगण्यासारखे आणि आम्हाला ऐकायला खूप छान वाटतंय. मलाही छान. छोट्याशा ब्रेकची वेळ झाली. म्युझिक ट्रॅकवर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. नमस्कार. म्युझिक ट्रॅक मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्याशी. पद्मजाताई, मुळात संगीताची आणि तुमची ओळख झाली ती शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून. खूप मोठमोठे गुरु तुम्हाला लाभलेत, अगदी पंडित जसराजजींसारखे. तर अशी सगळी बॅकग्राऊंड जेव्हा असते, एक आपली मूस जेव्हा वेगळी असते, शास्त्रीय संगीतातली असते, तेव्हा सुगम संगीत रचना करताना त्याच्यावर काही त्याचा प्रभाव असतो का? निश्चित. तेही संगीताचा तो पायाच आहे अगदी. त्यामुळे आणि जसराजजींकडे शिकल्यामुळे अनेक विध राग ऐकायला मिळाले. आणि त्यांची गायकी जी आहे, त्यांच्या आवाजाप्रमाणे मृदू, तरल, अतिशय रेशमी मुलायम अशी गायकी आहे त्यांच्या गळ्यासारखीच. त्याचाही मला सुगम संगीताकरता गायक म्हणून आणि संगीतकार म्हणून छोट्या छोट्या हरकती, मुरक्या, त्या कशा एक्सप्रेशनने आल्या पाहिजेत. कारण जसराजजी हे शास्त्रीय संगीत जरी गाणारे असले तरी त्यांचं गाणंही, त्यांची गायकी ही भावपूर्ण आहे. अगदी. म्हणजे एक उदाहरणार्थ, खेलत बसंत निस पिया संग जागी, खेलत बसंत निस पिया संग जागी, सखी वृंद गोकुल की शोभा, गिरधर प्रिय पद रज अनुरागी, खेलत बसंत निस पिया संग जागी, खेलत बसंत निस पिया संग जागी, नवल कुंज में गूंजत मधुपा नवल कुंज में गूंज. आता हे शब्दाप्रमाणे गायकी आहे. गायकी आहे. खरंय खरंय खरंय. शब्दाचा अर्थ, भावाचा बाहेर तो कितीतरी मोठा संस्कार तुम्हाला त्या गुरूंकडनं लाभला. आणि अजून एक महत्वाचे गुरु म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा खूप सहवास तुम्हाला लाभला. त्यांच्याबरोबर तुम्ही अनेक कार्यक्रम केलेत आणि प्रत्येक कार्यक्रम आपल्याला शिकवत असतो. आणि एकदा संगीतकाराचा आपला एक कप्पा उघडल्यानंतर आपण त्या दृष्टिकोनातून प्रत्येक रचनेकडे पाहायला लागतो. निश्चित. तर अशा वेळेला त्यांची काय छाप आहे किंवा त्यांचा काय प्रभाव आहे तुमच्या रचनांवर असं तुम्हाला वाटतं, किंवा काय शिकलात त्यांच्याकडनं? त्यांच्याकडनं संगीतकार म्हणून एका शब्दात सांगायचं झालं तर आशय घनता. वा, अगदी. त्यांची सगळीच गाणी आव्हानात्मक आहेत. त्यामुळे आपल्यालाही काही अगदी साधं साधं सोपं सोपं काही न करता काहीतरी छान, सौंदर्यपूर्ण आणि आव्हानात्मक असं करावंसं नेहमीच वाटतं. आणि तो आदर्श डोळ्यासमोर आहे. आणखीन एक विशेष म्हणजे स्वरचित्र उभं करण्यात ते अत्यंत समर्थ आहेत. त्या संगीतातून त्या शब्दांचं चित्र उमटलं पाहिजे. वा. गायल्यासारखं बोललं पाहिजे, बोलल्यासारखं गायलं पाहिजे. वा, गायल्यासारखं बोललं पाहिजे, बोलल्यासारखं गायलं पाहिजे. वा. त्यांना कुठलं एखादं गाणं तुम्हाला डेडिकेट करावं असं वाटतं? किंवा कसा येतो बारा ही इंदिराबाईंची कविता आणि त्याचं मी केलेलं ट्रान्सलेशन अगदी थोडक्यात. बरं. VP सिंगांना मी त्यांचा प्रोजेक्ट करत असताना माजी पंतप्रधान त्यांना सांगत होते की मला तुमच्याकडनं हा मराठीतला सुगंध हिंदीत लिहून हवाय.
केव्हा कसा येतो वारा जातो अंगाला भिडून, अंग उरते न अंग जाते अत्तर होऊन. केव्हा कसा येतो वारा जातो अंगाला विढून. अंग उरते न अंग उरते न अंग उरते न जाते 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 अत्तर होऊन. जाते अत्तर होऊन. आहा, क्या बात आहे. आणि शब्द पाहता पाहता मग फोनवरच मला सुचलं, कैसे कहाँ से आई सबा ऐसे मुझे छू गई बदन बदन. ओहो. ना रहा बदन बदन ना रहा मैं इत्र इत्र बन गई. कैसे क्या बात है. कहाँ से. Music check. अहो पण घाणेकरांच्या विरुद्ध मांडण्यासारखं माझ्याकडे काहीच नाहीये. तर त्याने तुमचा विनयभंग केला असं सांगा. संसार माझा वेगळा, सोमवार मंगळवार दुपारी 3 वाजता. Music check. कब्रिस्तान में भी हर खबर एक समान नहीं है. कब्रिस्तान में भी हर खबर एक समान नहीं है. मुर्दे भी तो है हमारी ही तरह इंसान है. कब्रिस्तान में भी हर खबर एक समान नहीं है. देखो 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 ईर्ष्या के दम पर कब्रिस्तान भी कितना कितना जिंदा है. कब्रिस्तान भी जिंदा है. कब्रिस्तान भी जिंदा है. कब्रिस्तान भी जिंदा पद्मजाताई, हे गाणं म्हणजे माझ्या अंगावर अजूनही काटे आलेले आहेत. आणि धीरज धानक या अरेंजरने बापरे, फार जबरदस्त त्याला अरेंजमेंट केलेली आहे. त्यामुळे खरंच गाणं आहे. असं मस्त उचललंय. खरं. आणि ही VP सिंगांची कविता आहे. वा, त्यांना काय वाटलं होती कविता तुम्ही स्वरबद्ध केलेली ऐकल्यानंतर? माझ्या 7वी 8वी संगीत रचना ऐकून ते म्हणाले, मेरी कविता को तो आपने दुल्हन जैसा सजा दिया है. हाऊ स्वीट, हाऊ स्वीट. क्या बात आहे. तुम्ही इतक्या मोठमोठ्या कवींबरोबर काम केलंय. म्हणजे VP सिंग, अटल बिहारी वाजपेयी हे तर पंतप्रधान पदी असलेले कवी. साहित्यातले पंतप्रधान सुद्धा कुसुमाग्रज इंदिरा संत. अगदी अगदी दुर्गाबाई. आणि या सगळ्यांच्याच कविता तुम्ही स्वरबद्ध केल्या आहेत. हा किती समृद्ध करणारा अनुभव असेल खरंय, सगळाच. खरंय. आणि मग त्याबरोबर काही नवीन कवींच्या पण केल्या आहेत का? हो हो. कवयित्री शुभदा सुभेदार यांनी तर वयाच्या 60-65 नंतर कविता लिहिणं सुरू केलं. त्यांची एक कविता आपण ऐकूया. वा, ऍक्च्युली तुमच्याशी खूप बोलायचं आहे, पण समारोपाकडे आपण आलेलो आहोत. आपल्याला हा एपिसोड इथेच थांबायला लागणार आहे. तर तुमच्या ह्याच गाण्यावर आपण याचा शेवट करूया. आणि तुमच्याशी गप्पा मारताना, तुमचे सगळे संगीत विचार ऐकताना आम्हाला खरंच खूप मजा आली. आम्ही काही प्रमाणात समृद्ध झालो असं आम्ही म्हणू. आणि आपण परत कधीतरी कुठल्या तरी वेगळ्या निमित्ताने गप्पा मारूया. नक्की. धन्यवाद. थँक्यू आणि शुभेच्छा. आता एपिसोडच्या शेवटी काय ऐकवतो? मेघारे ही कविता ऐकवते. मेघारे, जरूर.